मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असे निर्णय झालेले आहेत. तर त्या निर्णयामध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भात एक निर्णय आहे, होमगार्ड संदर्भात निर्णय आहे, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, त्यासोबत रोजगार सेवक आणि कोतवाल असे काही महत्त्वाचे जे निर्णय आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री जे दोन आपल्याला आहेत अजित पवार आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब. मग आता महत्त्वाचा मुद्दा आहे की या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय काय निर्णय झालेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस मंत्रिमंडळाची ही बैठक झालेली आहे त्यावेळेस तिथे उपस्थित या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असे सर्व असताना कॅबिनेट बैठकीमध्ये बघा जवळपास 2 तासामध्ये 38 निर्णय झालेले आहेत. आता हे निर्णय का झाले, कशामुळे झाले याच्याशी आपल्याला जास्त काही डोकं लावायचं नाही, कारण आपलं हे काय राजकीय व्यासपीठ नाहीये. पण निर्णय काय झाले आणि त्याच्यातून आपल्याला काय फायदा होणार आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता 2 तासामध्ये 38 निर्णय झाले का, तर आता या ठिकाणी आचारसंहिता सुद्धा लागणार आहे. परंतु याच्यामध्ये जे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वांनाच त्याचा ठिकाणी फायदा होणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिला निर्णय आहे तो म्हणजे राज्यात विशेष शिक्षकांची या ठिकाणी शिक्षक पदाची निर्मिती होणार आहे आणि राज्यात जवळपास 4860 पद या ठिकाणी विशेष शिक्षकांच्या या ठिकाणी भरले जाणार आहेत. म्हणजे एवढी जर या ठिकाणी पद भरती झाली तर खऱ्या अर्थानं अजून शिक्षक भरतीसाठी या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट आहे. म्हणून हा एक निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे की राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती आणि किती पद आहेत तर 4860. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर ही सुद्धा पद या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. ही एक आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दुसरं म्हणजे बघा, अंगणवाडी सेविका ज्या ताई असतात त्या अंगणवाडी सेविकेच्या त्या ठिकाणी त्या ताईच्या मानधनामध्ये तब्बल 5000ची या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे. बघा, ज्या ठिकाणी या ठिकाणी अंगणवाडी सेविका ज्या ताई येतात त्यांचंही या ठिकाणी योगदान फार आहे महाराष्ट्रासाठी. मग त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सोबतच त्यांना ज्या मदतनीस असतात बघा त्यांच्याही पगारामध्ये तब्बल 3000ची या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे. हा एक महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. त्यासोबत बघा, या ठिकाणी पोलीस बांधवांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी जे रात्रंदिवस या महाराष्ट्राची सेवा करतात, देशाची सेवा करतात, अशा होमगार्ड जे काही बांधव आहेत बघा यांच्या भत्त्यात वाढ झालेली आहे आणि 40,000 होमगार्ड्सना त्याचा लाभ मिळणार आहे. हे एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय या बैठकीमध्ये झालेला आहे. याचंही आपण या ठिकाणी सरकारचं या ठिकाणी आभार मानूया. बघा, त्यासोबत आहे कोतवालांच्या मानधनामध्ये 10% वाढ होणार आहे आणि अनुकंपा तत्वाला सुद्धा या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. हे कोतवाल भरतीच्या संदर्भामध्ये, कोतवाल बांधवांच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे. तब्बल 10% त्यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे अगोदर जे मानधन मिळत होतं त्याच्यामध्ये 10%ची या ठिकाणी वाढ झालेली आहे. त्यासोबत बघा, ग्राम रोजगार सेवक जे आहेत यांना दरमहा आता 8000 रुपयाचं या ठिकाणी मानधन मिळणार आहे. जे ग्राम रोजगार सेवक आहेत, आता तुम्हाला माहित असेल तुमच्या गावामध्ये जे काही रोजगार सेवक आहेत यांना दरमहा 8000 रुपये या ठिकाणी मानधन दिले जाणार आहे. सोबतच बघा, आयुर्वेद युनानी महाविद्यालयातील बघा पदभरतीसाठी निवड समिती गठीत करण्यात येणार आहे. ही एक महत्त्वाची समिती आहे. म्हणजे याच्यामध्ये जे काही पद भरल्या जाणार आहेत हे सुद्धा आपल्या नोकर भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे आहेत. बार्टीच्या धर्तीवर बघा एक वनारटी नावाची स्वायत्त संस्था येणार आहे. बघा, जे सोनार बांधव आहेत या सोनार बांधवांसाठी, सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी स्थापन होणार आहे. याच्यातून त्या बांधवांनाही खूप या ठिकाणी लाभ होणार आहे. सोबतच बघा, सेवानिवृत्ती उपदान जे आहे आणि मृत्यू उपदानाची मर्यादा आता वाढवून 20 लाख पर्यंत या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे हे महत्त्वाचे असे निर्णय आहेत. या निर्णयामध्ये म्हणजे भरपूर सारे निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेले आहेत. पण आपल्या या ठिकाणी नोकर भरतीच्या संदर्भात हे निर्णय आपल्याला या ठिकाणी काय उपयोगी पडणार आहेत म्हणून हे निर्णय या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. बाकीचे निर्णय चालू घडामोडीमध्ये तुम्हाला किरण आंबोरे सर सांगतीलच. पण सर्वात महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे या ठिकाणी शिक्षक भरतीचा. तो शिक्षक भरतीची जर 4860 पद या ठिकाणी परत भरल्या जाणार, म्हणजे या ठिकाणी नवीन तयार होऊन विशेष शिक्षक या ठिकाणी ही पद भरती होणार आहेत. बघा, आपल्याकडे या ठिकाणी रेल्वेच्या संदर्भामध्ये बॅचेस चालू आहेत. रेकॉर्डेड जी बॅच आहे 499 रुपयामध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीवर आहे. बघा, CBT1 CBT2 ची तयारी. त्यासोबत आपल्याकडे बृहन्मुंबई महानगरपालिकाची या ठिकाणी कार्यकारी सहाय्यक पदाची 1846 पदांची या ठिकाणी ही जागा आहे. आणि शिक्षक पद भरतीसाठी बघा या ठिकाणी त्या बॅच सोबतच ही 999 रुपयाची पेपर 1 आणि पेपर 2 जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे याच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही बॅच आहे. या बॅच ही सर्वजण घेऊ शकता. यासाठी प्ले स्टोअरला जायचं आहे, विश्व मराठी ॲप डाउनलोड
डाउनलोड करायचं आहे. बघा, शिक्षक भरती, IBPS TCS पॅटर्न, पोलीस भरती, न्यायालय भरती, रेल्वे भरती आणि याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सीरीज आहे. तुम्हाला जी बॅच घ्यायची ती बॅच तुम्ही याच्यामध्ये टिक करून या ठिकाणी बघा परचेस करू शकता, बाय नाव करू शकता. जी बॅच घ्यायची ती घ्या आणि घेतल्यानंतर तुम्हाला माय कोर्समध्ये ही बॅच दिसणार आहे. सर्व बॅचेस आपल्याकडे आहेत. म्हणून हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम या ठिकाणी बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून याची माहिती होईल. आणि अंगणवाडी सेविका ज्या आमच्या ताई होता त्यांच्या मानधनामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. म्हणून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, ही माहिती महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद.